नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बुधवार आहे आणि गटारी अमावस्यासुद्धा आहे. तसंच आज दीप अमावस्यासुद्धा साजरी केली जाते. तर मी सुद्धा संध्याकाळी दीप अमावस्या साजरी करणार आहे. त्यासाठी इथे दिवे मी कढईमध्ये उकळायला ठेवलेत. त्याच्यामध्ये चिंच आणि आपला कपडे धुवायचा निरमा असतो ना, तो त्याच्यामध्ये टाकला आणि ते छान असं उकळते. म्हणजे त्याचं काय तेलकट कळकटपणा असतो तो निघून जातो आणि त्यानंतर मग पितांबरीने घासेल. तर मी यांना वातीसुद्धा आणायला सांगितलेल्या, ज्या की दिव्यांमध्ये आता संध्याकाळी घालायला लागणार आहेत त्या. तर खरं तर आज गटारी साजरी करतात आणि आमच्यातसुद्धा आहे गटारी, पण मी काही खाणार नाही आहे. माझा आजपासूनच श्रावण चालू झाला. तर अशा पद्धतीने पुढे काय घडते ते तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना दीप अमावस्येच्या आणि गटारीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज स्वराची तब्येत ना बऱ्यापैकी बरी आहे. तर तो गेलाय शाळेमध्ये, म्हणजे दोघं पण गेले. तिचं काही कमी आलं घसा दुखायचं आणि त्याला थोडा काल ताप होता ना, तर मग आज त्याला नको बोलत होती जायला, कारण डॉक्टर सरांनी सांगितले की सुट्टी घ्या 2 दिवस, पण तो ऐकायलाच तयार नाही. कारण 15 ऑगस्ट आहे आणि कवायत प्रकार चालू आहेत, तर त्याला ते राहवत नाही आहे घरात. त्याच्यामुळे मग आज गेलाय आणि चालत येतात जातात. त्याच्यामुळे ना आता हे त्यांना दोघांना आणायला गेलेत. त्याचं शाळा सुटायचा टाईम झालाय तरी अजून माझा जेवणाचा काहीच पत्ता नाही, कारण सगळं उशिरा आणून दिले मला. बाकी सगळी कामं आवरून घेतलीत मी. इकडे दिवे पण उकळायला ठेवले, तुम्हाला मगाशीच बोलली. आणि सासूबाईंनी छान असं वड्याचं पीठ भिजवून दिले, म्हणजे कोंबडी वडी म्हणतात ना, ते बनवणार आहे मी थोड्या वेळाने. स्वराजबद्दल बोलली आणि स्वराज आलाय. थोडंसं अंग गरम आहे तरी मला म्हणतोय नाही म्हणून. आवरा. इथे ना मी तुला छान असे दिवे घासून ठेवलेत, बघू शकता. तिला जसं जमतंय तसं, पण मी आता जास्त काही आता परत घासत बसणार नाही. आहे तसेच मग काही पुजणार. मी तू ना छान असं इथे चिकन 65 तळते. थोडं तळून झालंय, बघू शकता इथे. आणि आता मी बिर्याणी लावायचं काम करते, म्हणजे कप्पा बिर्याणी करणार आहे ना, तर ते तिथं साहित्य घेऊन आता खाली बसते आणि बनवून घेते. नेहमी मी अशाच पद्धतीने कप्पा बिर्याणी बनवते. इकडे ना भात मस्त असं सुटसुटीत करून ठेवलं आहे परातीमध्ये आणि दुसऱ्या ताटामध्ये तळलेला कांदा आणि चिरलेली कोथिंबीर घेतले. आणि भांड्यामध्ये म्हणाल तर आधी सुरुवातीला मी 1 चमचा तूप टाकले तळाशी, त्यानंतर चिकनची ग्रेव्ही टाकली आणि चिकनची ग्रेव्ही टाकल्यानंतर मग भाताचा एक लेअर लावला आहे. भाताचा लेअर लावल्यानंतर मग पुन्हा तळलेला कांदा, परत चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा तूप अशा पद्धतीनं मी टाकते. आणि आता भाताचं लेअर झाल्यानंतर मग चिकनचा एक लेअर देते, म्हणजे चिकनचे पीसेस वगैरे टाकून थोडी ग्रेव्ही वगैरे टाकून छान असं पसरवून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावर मग भाताचा एक लेअर येतो. तर अशा पद्धतीनं मी बिर्याणी बनवते आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं बनवता का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ही बिर्याणी बनवायची पद्धत जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं करू शकता. तसं पण मी डिटेलमध्ये थोडंफार तुम्हाला सांगितलेलंच आहे. मधल्या लेअरला ना तुम्हाला जेवढं चिकन टाकायचं आहे तेवढं टाकू शकता आणि ग्रेव्हीसुद्धा टाकू शकता. मी थोडंच चिकन टाकलेलं आहे. तर आता आपली कप्पा बिर्याणी लावून झालेली आहे, तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने लावून झाली. हीच बिर्याणी आवडते आणि मम्मीसुद्धा बनवते ना, तीसुद्धा मिक्स बिर्याणी छान लागते, पण तिच्याच हातची ती छान लागते आणि मला तशी काही बनवता येत नाही. तर आता ही ना गॅसवर ना तवा ठेवते आणि तव्यावर वाफवून घेते. तळायचं काम चालू आहे. मी त्याला थापते, मी तळून घेते. पहिले 2 मी थापले, आता तिला थापायची हौस आली तर म्हटलं करू दे. आता ते तळून घ्यायचं काम तरी मी करते. ये का? हां, मी आलोय त्यातनं मला घ्यायचं मम्मी. एक वडा असा तयार झालाय मस्त मस्त. ते ना छान असे वडे तळून झालेत, बघू शकताय. आणि आता आम्ही जेवायला घेतोय. आम्ही आता ना संध्याकाळच्या तयारीला लागलो होतो. मिथूने दुपारची भांडी वगैरे घासून घेतली, त्यानंतर मग तिला मी दुर्वा आणायला पाठवली होती. सासूबाईंकडे कुंडीमध्ये छान अशा दुर्वा आहेत, त्याच ती आणायला गेली होती. ती गेली तोपर्यंत मी इकडे लादी वगैरे पुसून घेते, कारण उद्या श्रावण पण लागणार आहे आणि आता दीपपूजन पण करायचं आहे आणि श्रावणातला
पहिलाच वार गुरुवार आला आहे जो की स्वामींचा आहे. आणि गुरुवारी खरं तर लादी वगैरे पुसत नाहीत म्हणून मी आदल्या दिवशीच पुसून घेते, म्हणजे उद्या पुसायची गरज पण पडणार नाही. आणि इकडे वातावरण बघू शकताय, थोडं ऊन थोडं पाऊस असं चालूच आहे. मस्त अशी मी तू इथं रांगोळी काढते. खाली काढायला पाहिजे होतीस बाळा. खाली दोन्ही साईडला 2 ठिकाणी ते दिवे ठेवायला पाहिजे मला. थोडीशी इथं कणिक मळले दिवे बनवण्यासाठी. कणकेचे दिवे बनवते मी त्यासाठी. हे अशा पद्धतीने दिवे बनवून घेते. मस्त असे कणकेचे दिवे तयार केलेत बघू शकताय. माझी मम्मीसुद्धा अशीच बनवते, तिच्याच पद्धतीनं मी बनवलेत. बरेच जण लोक वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात, पण मला हे असेच येतात. तर ते मी छान असे उकडून घेते. वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात, म्हणजे जसं की 5 वातीचे पण दिवे बनवतात, पण ते काय मी आजपर्यंत ट्राय केलेलं नाही. जे मी मम्मीकडून बघत आले तसेच मी दिवे बनवलेले आहेत. मस्त अशी मितूने रांगोळी कंप्लीट केलेली आहे. म्हटलं थोडंसं शूट करून दाखवावं. मस्त अशी तयारी करून घेतली. तर आरतीचं ताट बनवते आणि दिव्यांमध्ये वाती घालून घेतल्यात. समईमध्ये पण वाती घालून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये तेल ओतून ना छान असं लावून घेते. तर संध्याकाळी 7 वाजलेत आणि देवाला दिवाबत्ती वगैरे सगळं केले, अगरबत्ती वगैरे लावून घेतले, धूप लावून घेतली आणि आता करायचं आहे दीपपूजन. जे की मी मगाशी तयारी करून घेतले ते तुम्ही बघितलं. दिव्यांमध्ये वाती वगैरे घालून घेतल्यात. आता मी दीपपूजन करायला घेते. मी तुला थोडीफार डेकोरेशन केलं आहे. तर अशा पद्धतीने सिंपल अशी साडी नेसली मी आणि जास्त काही तयार नाही झाली आहे, असंच बांधलं आहे कारण आता खूप गरम होते मला. तसे दिवे उकडून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये वात आणि तेल घालायचं. आम्ही उकडूनच घेतो. काही जण चटका म्हणजे देतात, तळून घेतात, पण आमच्या इकडे उकडून घेतात. मितूने छान असं टेबलवर जे काय मी पीस अंतरला आहे ना त्याच्यावर डेकोरेशन केले दिवे ठेवण्यासाठी. आणि जे काय मी कणकेचे दिवे 7 बनवले होते ना ते आरतीमध्ये ठेवून घेते, कारण त्यांची पण आज पूजा करायची आहे. मस्त असे कणकेचे दिवे घेतलेत, त्याच्यामध्ये वाती घातल्यात आणि हे सुद्धा दिवे जवळ घेऊन ठेवलेत, म्हणजे कसं आता ठेवून घेते सगळं. कोणतीही पूजा सुरुवात करायच्या आधी आपण गणपती बाप्पाची प्रार्थना करतो. तर इथे गणपती बाप्पा म्हणून मी सुपारीचे पूजन करणार आहे. आणि आधी मी पंचामृत स्नान घातलं आणि नंतर मग पाण्याने स्नान घातलं. म्हणजेच की हे गणपतीचं रूप असतं. ते विड्याच्या पानांवर 2 पानं घेतलेत आणि विड्याच्या पानांवर विराजमान केले गणपती बाप्पांना. त्यानंतर हळदी कुंकू आणि फूल अर्पण करून दुर्वासुद्धा अर्पण केल्या त्यांना. अशा पद्धतीनं पूजेची सुरुवात झाली. त्यानंतर सगळे दिवे ठेवून घ्यायचे, पण दिवे ठेवायच्या आधी ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवणार आहे त्या ठिकाणी अक्षता अर्पण करायच्या. त्याच आता मी थोड्या वेळाने करणार आहे. म्हणजे जे काय मितूने डेकोरेशन केले त्याच्यामध्ये मध्ये अक्षता ठेवणार आहे. गणपती बाप्पांना मी नमस्कार केला. आपण दिव्यांची पूजा का करतो किंवा दीपपूजन का करतो याच्या मागचं रिझन म्हणजे पूर्वी ना लाईट्स नसायच्या, तेव्हा ना लोक दिव्यांवरच सगळी कामं करायचे. जसं की मुलं अभ्याससुद्धा दिव्यांवरच करायचे. तर दिव्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे दीपपूजन करतो. जसं की आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो या दिव्यांच्या उजेडाने. तशाच पद्धतीनं दिवे जेव्हा प्रज्वलित होतात तेव्हा मन खूप प्रसन्न होतं आणि घरातली जी काही नकारात्मकता असते ती निघून जायला मदत होते. म्हणूनच असा एक दिवस आहे की दिव्यांची पूजा केली जाते, तो म्हणजे दीपपूजनाचा दिवस, म्हणजेच की दीप अमावस्या. मला तर इतकं प्रसन्न वाटलं ना की काय सांगू, शब्दात मी सांगू शकत नाही. दिवे प्रज्वलित केल्यानंतर इथे मी हळदी कुंकू वाहून घेते. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर त्यांना फुलं अर्पण करून घेते, म्हणजेच की वाहून घेते. बघू शकता इथे माझी बऱ्यापैकी पूजा होत आलेली आहे. आणि दीप अमावस्ये दिवशी ना जे कणकेचे दिवे बनवलेले असतात ना त्या दिव्याने मुलांनासुद्धा ओवाळतात. पण आज एक काकी बोलले की आज काय म्हणतात त्याला ग्रहण असल्यामुळे ना मुलांना ओवाळता येत नाही, म्हणून मी आज काय ओवाळलं नाही. नेक्स्ट टाईम नक्की ओवाळेन.
इथे ना आता मध्ये एक दिवा ठेवायचा आहे, तो जो की देवाऱ्यावरचा आहे. तो मी आधी देवाला लावला आणि मग आता इथे आणून ठेवते. कारण मग देवाला नाही लावला तर तिथे सगळं मोकळं ठेवलं तर बरं नाही वाटत ना तिन्ही सांजेचं, म्हणून मी अजून तो तिथेच ठेवला आहे. थोड्या वेळाने तो घेऊन येऊन मी तिथे मध्ये ठेवणार आहे आणि मग त्यासुद्धा दिव्याची पूजा करणार आहे. तसेच आता कणकेच्या दिव्यांची पण पूजा करून मग मी या सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घेणार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीनं दीपपूजन करता का, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काय माझं चुकलं असेल तरीसुद्धा तुम्ही मला सांगू शकता, मी बदल करण्याचा प्रयत्न करीन. तर इथे बघू शकता देवाऱ्यावरचा सुद्धा दिवा मी आणून ठेवला आहे, जो की मला रोज उपयोगामध्ये येतो. त्याच्याप्रती तर जास्तच कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे, कारण बरेच वर्षापासून तो माझ्याजवळ आहे. तर अशा पद्धतीनं दीपपूजन होत आलेलं आहे, बघू शकताय. आता हे काय कणकेचे दिवे आहेत ना, ते मी प्रज्वलित करते, बघू शकता इथे. आणि ते ताटामध्ये इतके छान दिसत आहेत ना. तर आता या कणकेच्या दिव्यांनी या सगळ्या दिव्यांना वाळून घ्यायचं. आता पूजा वगैरे करून झाली माझी, हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून आणि फुल वाहून झाले. तर आता या दिव्याने ऑप्शन करून घ्यायचं. आणि आता यातलेच 2 दिवे दरवाजापाशी आणि बाकी सगळे इथे मी पूजा करून घेणार आहे ह्या दिव्यांची. इथे ना 5 दिवे ठेवून घेते मी आणि 5 दिव्यांची इथे पूजा करणार आणि 2 दिव्यांची बाहेर दरवाजामध्ये करणार आहे. आणि मी नैवेद्यासाठी म्हणाल तर पंचामृत केलं होतं आणि आपली नॉर्मल साखर असते ना ती ठेवली होती. खरं तर या दिव्यांच्या पूजेसाठी ना लाह्याच गरजेच्या असतात, पण लाह्या मला मिळाल्या नाहीत. कारण हे जेव्हा सकाळी बाजारात गेले होते ना भाजीसाठी आणायला, तेव्हा मी त्यांना लाह्या आणायला सांगायला विसरली, त्यामुळे लाह्या मिळाल्या नाहीत. तर ठीक आहे, असू दे, आपण बायकांना ॲडजस्ट करायची सवय असते. तशाच पद्धतीनं पंचामृत आणि साखरेचा नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली. आता हे 2 दिवे आपण बाहेर ठेवूया दरवाजात. बाहेर दरवाजात तर अगरबत्ती मी आधीच लावून घेतली होती, म्हणजे दिव्यांची पूजा सुरू करायच्या आधीच मी अगरबत्ती आणि देवाला दिवा लावून घेतला होता. आणि बाहेरसुद्धा सुंदर असे 2 दिवे ठेवल्यानंतर अगदी छान वाटत होतं, म्हणजे एकदम प्रसन्न. तिथेसुद्धा दिव्यांची पूजा करून घेतली आणि आतमध्ये आल्यानंतर सर्व दिव्यांना मी अगरबत्ती ओवाळून घेतली. तर अशा पद्धतीनं आजचं दीपपूजन संपन्न झालेलं आहे, बघू शकता इथे. आणि नमस्कार करून घेतला मी उंबरठ्याला आणि दिव्यांना पण. इथे ना आपलं दीपपूजन झालेलं आहे. मी टेबलवरच करून घेतलं आहे. अशा पद्धतीनं सिंपल सोप्या पद्धतीनं केले. कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. हे ना मी पूर्व पश्चिम अशा दिशेनेच ठेवलं आहे, म्हणजे पश्चिमेकडे टेबल आहे तो, पूर्वेकडे तोंड करून. दीपपूजन झाल्यानंतर ना इतकं प्रसन्न वाटते, खरंच खूप असं छान वाटतंय. जसं की आपल्या घरातील सगळा अंधकार दूर झाला आहे. कारण आता खरं तर लाईट पण गेला आहे आणि मी शूट घेते, तरीसुद्धा इतकं सुंदर दिसतंय ना ते, खूप असं मन प्रसन्न होतं बघितल्यानंतर.